स्वतः कारण मला तर काय भांडे होतात, केळी होती, कपाशी लागला, कपाशी होती, मग बाजरी लावून टाकली, काय भांडीच नको. तू स्वतःचा फोटो काढा आणि पीक काढ. त्यासोबत आता आपल्याकडे ॲग्रीस्टॅक नावाचं एक संकल्पना आली आहे. त्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी आहे शेतकरी म्हणून, त्या लोकांना पैसे पडापट पडत आहेत. तर एक वर्षीची गरज नाही आहे. जसं आपला आधार क्रमांक आहे तसा आपला ॲग्रीस्टॅक नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ॲग्रीस्टॅक नंबर जर मिळाला तर शेतकरी आपण सांगला की तू हा नंबर घेतला तर शेतकरी आधार कार्ड, शेतकरी ॲग्री नंबर, हे सगळं त्याला तुम्ही वाचून द्यायला. तुम्ही 10 लोकांना सांगता शिकवा तर ऑटोमॅटिक 100 लोक सांगता शिक मोबाईलवर शिकतील, नंतर ते हार्ड कॉपी प्रिंट काढून शिकतील. हे सगळं समजलं पाहिजे. त्याचा साधारण समजा चौकीवर किंवा गावाच्या काही सध्या काही लोक जमा होतात त्या ठिकाणी लोकांना ती माहिती गेली पाहिजे. आणि जमीन आपल्या ताब्यात आहे पण ते कागद आपल्याला माहित नाही, साधारण कधी बघितलंच नाही. आणि आजकाल तर साधारण तुम्हाला तो साधारण दिसतो आपल्याला, फक्त नीट गावामध्ये टाकलं गट नंबर गावाचं नाव टाकलं ते सगळे साधारण दिसतात. तुम्हाला तिथं गावाच्या नावाप्रमाणे ते 100, 200, 500 बऱ्याच ठिकाणी पाहू शकतात. किंवा आपण सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आपण कारण सातबारा ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. ग्रामीण भागात 60% लोकांकडे तेवढी एकच प्रॉपर्टी आहे. निम्म्याकडे घर नाही तर घरकुल त्यांना आपण देतोय, निम्म्याकडे शहरामध्ये. आपल्या तालुक्यामध्ये अनुलोम नावाची स्वयंसेवी संस्था कार्यरत असून या संस्थेची ग्रामीण भागात कार्यरत स्वयंसेवक यांचं 1 दिवसीय प्रबोधनपर शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये तालुक्यातील प्रमुख शासकीय विभाग प्रमुख जसे तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व अन्य कार्यप्रमुख हे त्यांच्या विभागाच्या अधीनस्थ विविध योजनांचं भाषण करणार आहेत. विशेष करून ज्या काही महसूल योजना आहेत, ई पीक पाहणी आहे, ई फेरफार आहे, ॲग्रीस्टॅक योजना आहे, त्याची माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत देखील पीक विमा, नैसर्गिक आपत्ती अनुदान या संदर्भात किंवा यांत्रिकीकरण योजना ही माहिती देणार आहे. तसेच घरकुल, पाणीपुरवठा, पंचायत समिती तसेच इतर ज्या काही योजना आहेत त्या देखील त्या ठिकाणी समावेश करणार आहेत. या माध्यमातून खऱ्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा उद्देश असून या कामी स्वयंसेवक मदत करतील अशी या ठिकाणी आशा आहे. हे जे स्वयंसेवक आहे यांचं कार्य काय राहील सर? हे त्या गावासाठी नियुक्त असून गावातील जे काही जनता आहे यांना सार्वजनिक ठिकाणी सगळ्या योजनांचा ते योग्य प्रचार प्रसार करतील आणि योजनांच्या संदर्भात काही अडचणी असेल त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यावर ते मात करतील.